मॅडम, कायद्याच्या भाषेत विचाराल तर नाही, त्यांनी गुन्हा नाही केलाय. पण माणुसकीच्या भाषेत विचाराल तर हो, त्यांनी गुन्हाच केलाय, ज्याची शिक्षा मी त्यांना दिली. आणि शिक्षा देणारी तू कोण आहेस? शिक्षा देणारी तू कोण आहेस? जज आहेस का? आणि असा कायदा हातात घेऊ शकतेस तू, ते सुद्धा रस्त्यावर? ईशा, काय झाले? काही नाही, हे आजोबा इथे दारासमोर येऊन थांबले. मी दार उघडलं आणि त्यांना लागलं. करेक्ट बोलते ईशा, मी पाहिलं ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ते स्वतः येऊन इथे उभे राहिले. आणि तसंही बाहेर काय चाललं हे गाडीमध्ये बसलेल्या माणसाला कसं कळेल ना? एक्झॅक्टली. कौशिकी मॅडम, तुमच्या चॅनलवर तुम्ही कायम खऱ्या बातम्या दाखवता, हो ना? तुमच्या बातम्या जितक्या खऱ्या असतात ना, तितकीच तुमच्या घरची माणसं खोटारडी आहेत. ईशा, ही बाई काय बोलते? जे काही झालंय ते खरं खरं सांग मला. चोर तो चोर, वर शिरजोर, हे असं सगळं चाललंय इथे. या लोकांशी ना मला अजिबात डिबेट करायचं नाही. यांची लायकी पण नाहीये ती. आजू, कम ऑन, लेट्स गो. बरं, हे आमचे गुरुजी, आमच्या घरातली सगळी महत्वाची कार्य हे ठरवतील तशीच होतात. हो, नमस्कार. हो ना, ह्यांच्याशिवाय ना पान हलत नाही आमचं. लग्नाची तारीख काढली की तुम्ही तुमच्या तयारीला मोकळे, आणि म्हणूनच म्हणालो की लगोलग तारीख काढून घ्या. अगदी योग्य बोलताय बघा गुरुजी. नाही म्हणजे सगळ्या गोष्टी ठरल्या तर आता उगाच लांबवायचं कशाला ना. अरे नमस्कार. नमस्कार. पण तुम्ही असे अचानक कसे काय? हे काय बातच आलो, पण म्हणजे ठरल्याप्रमाणे जर यायला थोडासा उशीर झाला. सांगितलेल्या वेळेपेक्षा म्हणजे तुम्ही इथे येणार हे आधीच सगळ्यांना माहिती होतं का? हा, म्हणूनच तो साड्यांचा गोंधळ चालला होता का? म्हणजे अहो, म्हणजे मालतीचं ठरतच नव्हतं कुठली साडी नेसायची. हीच जरा गडबड होती. आणि आई, आता काय ना, नेशीच्या लग्नाची साखरपुड्याची तारीख काढायला आलेत गुरुजी. आता ते असताना बाकी सगळं कशाला बोलत बसायचं? हो ना. घरातल्या मुलींना बाहेर पाठवून ना तुम्ही नीचपणा केलाय. हो, वागलोय आम्ही तसं. कारण तारिणी माझी मुलगी नाहीये, निशी माझी मुलगी आहे. आणि तिच्या लग्न कार्यात मला तारिणीची लुडबुड नकोय. हो का? मग तारिणीसाठी आलेला नवरा कसा चोरलास आणि वर तोंड करून मला सांगतेस माझ्या मुलीचं शुभ कार्य आहे म्हणून? आई, तारिणी एकटीच नाते का तुझी? बाकी पण नातीच आहेत ना. त्यांचा विचार नको करायला. किती भेदभाव करशील? हे भेदभावाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. हा काय ग, तारिणी तुझी पण भाची आहे ना? कधी निशी नमासारखं तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं आठवतंय का तुला? हा, कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत झालेल्या कौशिकी बरोबरच्या माझ्या भेटीत मला इतकं कळलंय की तिला खोटेपणा आवडत नाही. एक दिवस तुमचा खोटेपणा तिला नक्की कळणार, तेव्हा ती माझ्या तारिणीच्या बाजूनीच उभी राहणार. मग बघा ते काय बातम्या द्यायच्या, कशा बातम्या द्यायच्या, कमाल आहे बाई. इट्स ओके मिसेस बेलसरे. ऑलरेडी त्या मुलीमुळे माझा मूड खराब झालाय. तुम्हा सगळ्यांचा मूड खराब नको. आणि तसंही आपण जे बोलायला भेटलोय ते आपण बोलून घेऊया का? पाणी घेणार? नाही, नको. बर, पाणी पितो. आय 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 आय. काय गुरुजी, नाही म्हणजे लग्नाचा मुहूर्त जरा लांबचाच बघा प्लीज. म्हणजे आम्हाला पैशांची जुळवाजुळव करता येईल तोपर्यंत. तू पाणी घेणार का? नाही, मला नको. नाही, थोडस घे. नाही, घ्या ना, घ्या तुम्ही घ्या. मग मी घेतो. घ्या घ्या. अरे बापरे.
मिस्टर बेलसरे, त्या दिवशी आपलं काय बोलणं झालं होतं? मानपानाचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही, सगळं आम्ही बघून घेऊ. तुम्ही फक्त निशिताला लग्न मंडपात घेऊन या, बाकी सगळं आम्ही करू. आणि तसंही फक्त ही दोघं एकत्र नाही येणार आहेत, आता 2 कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यामुळे जबाबदाऱ्या ही दोघांनी घ्यायला हव्या, बरोबर ना? आणि माधवराव, आमच्या कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की नाही, ही चिंता करायची नाही, कसली काळजी करायची नाही. घेऊ आपण, सांभाळून घेऊ सगळं, नका काळजी करू तुम्ही. दया काका, आपण मुहूर्ताचं बोलून घेऊया ना? गुरुजी, मला असं वाटतं की जे मुहूर्त आहेत ते सांगा, पण जरा अलीकडचा मुहूर्त म्हणजे लवकरचा मुहूर्त असेल तर बरं होईल. बघा जरा छानसा मुहूर्त काढा. राम राम राम. किती वेळ लागेल? नाही काय थोडासा होईल उशीर, पर काय होईल, काय थोडस हात दुखतोय ना म्हणून. पण करतो मी, करतो. हो का? हो थोडस.